जरूर काही लोकांशी बोलायची संधी मिळाल्याच्या नंतर आपलं मत त्या ठिकाणी मांडायला एक अपॉर्च्युनिटी आहे ती असते. पण एकंदरीत या दोन्ही विभागात आणि प्रिंट मीडियातले पत्रकार याच्यामध्ये फरक दिसतो. तुम्हा लोकांची चिंता असावी अशी स्थिती आहे. इंडियन एक्सप्रेस पाहिजे वाचतो ना, सामना हल्ली वाचायला लागले. दोन गोष्टी आहेत. सिरियस जर्नलिझम करणारे जे लोक आहेत त्यांनी उद्याच्या निवडणुका किंवा त्या संदर्भात लिखाण केलं की त्याचा नक्की परिणाम होतो. त्यांचा परिणाम आम्हा लोकांच्यावर होतो, वाचकांच्यावर होतो. आणि त्याचे खास अंक ज्यावेळी तुम्ही लोक काढता आणि तो अंक काढत असताना तुम्हा लोकांचा सर्वे हा ऑथेंटिक कितपत आहे त्या दृष्टीने तुम्ही काय काळजी घेतली, काय कष्ट करतात, हे जर स्वच्छ झालं, स्वस्थ झालं तर त्याचा नक्की परिणाम हा मतदारावर होतो. आणि त्याच्याकडे आमच्यासारखे लोकसुद्धा अधिक सिरियसली वागतात. एकंदर हल्लीच्या काळामध्ये मीडिया हा आमच्या क्षेत्रामध्ये अत्यंत इफेक्टिव्ह आहे. त्याची उपयुक्तता समाजाला आम्हा सगळ्यांना अधिक आहे. परंतु काही वेळेला स्वच्छ चित्र असं जाणवतं की वृत्तपत्रात येणाऱ्या ठळक बातम्या किंवा लिखाण याच्यामागं कुठली तरी अदृश्य शक्ती आहे आणि ही अदृश्य शक्ती त्यांना लिहायला भाग पडते. कधी काही तुम्हा लोकांची व्यक्तिगत चर्चा करायची संधी मिळाली, सत्य आम्हाला कळतं हे कुठून इन्स्ट्रक्शन आलेले आहेत, कुठून फोन आलेले आहेत. तुम्ही दिल्लीमध्ये तुम्हाला संधी मिळेल का नाही माहिती नाही, पण प्रधानमंत्री राहतात त्या जागेचं पूर्वीचं नाव वन रेस्कोर्स होतं. वन रेस्कोर्स होतं आमचं एक जवळीक होती आणि त्याचं कारण वन रेस्कोर्सला यशवंतराव चव्हाण राहायचे. अनेक वर्ष तिथे ज्यावेळी गेले महाराष्ट्रातनं डिफेन्स मिनिस्टर झाले, थोडे दिवस एका ठिकाणी होते, नंतर वन रेस्कोर्स आले की त्यांचा अखेर शेवटसुद्धा तिथंच झाला. आता ते वन रेस्कोर्सचं नाव बदललं आणि त्याचं नाव आता काहीतरी नाही लोकसेवक वगैरे असं काहीतरी, लोककल्याण असलं. आणि ते जे निवासस्थान आहे ते निवासस्थान 4 बंगले एकत्र करून असं असेल ते निवासस्थान आहे. साधारणतः दिल्लीचं निवासस्थान जर कोणी बघितलं मंत्र्यांची, माझं बघितलं तर साधारणतः म्हणजे माझं निवासस्थान 2 एकरात आहे
2 एकराचं घर हे तुम्ही लक्षात घेऊ शकता किती होत आहे. अशी 4 घरं एकत्र असलेलं प्रधानमंत्री निवासस्थान आहे. आता त्या ठिकाणी एके ठिकाणी आम्ही कोणी गेले, तुम्ही गेलात, वेळ असेल, अपार्टमेंट असेल, ऑफिशियल मिटिंग असतील, एका बंगल्यात ते असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.